हॅलो एव्हरीबडी. आज आपण इंटरनॅशनल वुमन्स डेच्या निमित्ताने एका स्पेशल गेस्टला बोलवलेलं आहे आणि मीट अपूर्वा जोशी जी एकदम वेगळ्या फील्डमध्ये काम करते. आय थिंक मी तिलाच विचारते कारण ती जेवढं छान सांगू शकेल तेवढं कदाचित मी पण नाही सांगू शकणार. सो अपूर्वा, थोडंसं तुझ्या बॅकग्राऊंड विषयी आणि तू ज्या या फील्डमध्ये काम करतेस त्याचं इन्स्पिरेशन तुला कुठून मिळालं? कारण तू अगदीच वेगळ्या ट्रॅकवर गेलीयस. जेव्हा तू सुरुवात केलं तेव्हा तर मला असं वाटतं की खूप कमी लोक ह्या फील्डमध्ये जात असतील. त्यामुळे मला आवडेल सगळं जाणून घ्यायला. येस. नमस्कार. अर्चना, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक यू. तू मला या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट केलंस. वुमन्स डे निमित्त बोलता येत आहे, मला माझ्या फील्डबद्दल सांगता येत आहे, ही आनंदाचीच बाब आहे. माझ्या फील्डबद्दल सांगायचं झालं तर मी फॉरेन्सिक अकाउंटंट. आता फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे नक्की काय असतं, तर मराठीत त्याचं कॉम्प्लिकेटेड नाव आहे न्यायवैद्यक लेखापरीक्षक. पण फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे बेसिकली अकाउंटिंग, ऑडिटिंग याचं नॉलेज, त्यानंतर लिटिगेशन सपोर्ट, त्यानंतर टेक्नॉलॉजी, इन्व्हेस्टिगेटिव्ह अँगल, हे सगळी स्किल सेट जिथे एकत्र येतात ते फॉरेन्सिक अकाउंटिंग. म्हणजे काय की एखाद्या न्यायालयीन लढाईमध्ये किंवा एखाद्या लिटिगेशनमध्ये ज्या वेळेला आमच्यासारख्या फॉरेन्सिक अकाउंटंट्सना बोलवलं जातं, त्यावेळेला आम्ही न्यायालयासमोर सादर करायचे असे पुरावे गोळा करतो आणि ते एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये, म्हणजे फ्रॉड कसा झाला असेल, घोटाळा कसा झाला असेल, कुणी कुणी केला असेल, त्याचं क्वांटिफिकेशन की किती मोठा हा घोटाळा असेल आणि पुढे काय या कंपनीचं किंवा या इन्सिडेंट्स नंतर पुढे काय, याबद्दल आम्ही एखाद्या लिटिगेशन मॅटरमध्ये ज्यावेळेला असा रिपोर्ट प्रेझेंट करतो, त्याला ते आमचं फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम असतं बेसिकली. कमिंग बॅक टू युअर अदर क्वेश्चन, व्हॉट अँड विच इव्हेंट्स इन्स्पायर्ड मी, तर खूप सारे होते. असे एक एक किंवा दोन असे पटकन सांगायचे झाले तर बेसिकली माझी सुरुवात या फील्डमध्ये अशी झालेली होती की मी CA करत होते. CA करता करता मी moneycontrol.com नावाच्या वेबसाईटवरती एक इन्व्हेंटरी फ्रॉड असं शब्द वाचलेला होता. तेव्हा तर मी अगदी 18 वर्षाची होते आणि मला असं झालेलं होतं, इन्व्हेंटरी फ्रॉड आणि हे काय आहे, म्हणजे काय असेल. सो क्युरिओसिटी होती बेसिकली. आणि हे ज्यांनी कोट केलेलं होतं, CA मयूर जोशी यांचा शोध घेत घेत मी पुण्यात त्यांच्या नवी पेठेतल्या ऑफिसमध्ये पोहोचले. तिथं त्यांनी मला आर्टिकलशिप ऑफर केली, जी CA करता करता 3.5 वर्षाची करायची असते, ती मला याच क्षेत्रात करायला मिळाली आणि ते आव्हान मी उचललं. तर तिथून माझी ॲक्च्युअली फॉरेन्सिक अकाउंटिंग या फील्ड किंवा मध्ये यायची सुरुवात झाली. त्यानंतर काही उत्तम असे इन्सिडेन्सेस घडले, की म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या भारतातला सर्वात मोठा अकाउंटिंग फ्रॉड सत्यम घोटाळा हा जेव्हा झाला, त्यावेळेला माझ्या सरांना CA मयूर जोशी यांना बोलावण्यात आलं आणि तिथे सर्वात मोठा घोटाळा तो आमच्या फर्मला मिळालेला होता. ज्यांच्या हाताखाली मी काम करत होते, ते हा घोटाळा शोधत होते आणि त्यांना मी कितीतरी महिने टीव्हीवर बघत होते. सो मला असं त्यावेळेला ह्या घोटाळ्याची व्याप्ती किंवा त्यावेळेला खरं लोकांना फॉरेन्सिक अकाउंटंट्स काय असतात आणि त्यांचं काम किती मोठं असतं हे लोकांनाही कळत होतं आणि मलाही कळत होतं. मी त्यावेळेला शिकाऊ म्हणजे इंटर्न होते मी. तर त्यावेळेला मला असं वाटलं, की असं एखादं काम की ज्याच्यामुळे सोशल इम्पॅक्ट खूप मोठा असेल आणि अशा प्रकारचं काम आपण हातात घ्यावं, अशी ती प्रेरणा मला त्या एका इन्सिडेंट्समधनं मिळाली आणि या क्षेत्रामध्ये मी आले. सो आज आपण वुमन्स डे बद्दल बोलतोय अपूर्वा. तर तू काय सांगशील की हु आर द वुमेन हु हॅव इन्स्पायर्ड यू किंवा इन्फ्लुएन्स्ड यू इन जनरल, म्हणजे याच फील्डमध्ये असं नाही, पण इन जनरल आपल्या समोर एक कोणीतरी असतं की जे आपण फॉलो करतो त्यांना. तर असं तू काय सांगशील? चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणतात. तसं खरं सांगायचं तर माझ्या वडिलांची आई आणि माझी आई या दोघींमुळे ही खरं तर मोठी प्रेरणास्थानं. कारण मी माझ्या आजीला खूप बघितलं नाही, पण मी तिच्याबद्दल लोकांकडनं खूप आदराने ऐकलेलं होतं, की त्या काळात तिने 6 मुलांना 2-3 लॉजेस चालवून कसं वाढवलं. किंवा माझी आई स्वतः सोलापूरसारख्या छोट्या शहरामध्ये चीफ मेडिकल ऑफिसर होती. त्यावेळेला ती गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना ती गायनेकोलॉजिस्ट होती. तर ती गरीब महिलांसाठी किती झोकून देऊन काम करायची. सो
दोन्ही ती सांभाळायची. म्हणजे प्रोफेशनल लाईफही तिचं खूप हाय फ्लाइंग होतं, पण आमच्या तिघांचा अभ्यास आणि आम्हाला तिघांना बाहेर घेऊन जाणं हेही ती खूप उत्तम पद्धतीने बॅलन्स करायची. तर खरं सांगायचं तर या दोघींचा इन्फ्लुअन्स माझ्या आयुष्यावर खूप जास्त आहे. पण या फील्डमध्ये येताना मी काही वुमन फॉरेन्सिक अकाउंटंट्सना बघत होते. त्यांची कामं वाचत होते वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमधनं. तर त्यावेळेला शालिनी चक्रवर्ती म्हणून एक फॉरेन्सिक अकाउंटंट आहेत, त्यांचं काम मोठं होतं. त्यावेळेला हिल अँड असोसिएट्स नावाची एक फॉरेन कंपनी इंडियात होती. त्यावेळेला आय थिंक कंट्री हेड होत्या त्याच्या. तर त्यांचं काम मला खूप भावलेलं होतं. किंवा अनुराधा तुली म्हणून PwC कंपनीच्या पार्टनर होत्या. तर त्या फॉरेन्सिकच्या पार्टनर होत्या. सो त्या काळामध्ये फॉरेन्सिकची तेही लेडी पार्टनर म्हणून मी त्यांच्याकडे खूप आदराने बघत होते आणि आय वॉज लुकिंग अप टू हर. आणि अशा किरण मुजुमदार शॉ असतील किंवा कल्पना मोरपारिया असतील, की अशा व्यक्तींना भेटलेही मी आणि अशा व्यक्तींबरोबर जवळून काम करण्याचीही संधी मला मिळाली. तर ह्या सगळ्या वुमेन प्रोफेशनल्सचा एक इन्स्पिरेशन घेऊन मी पुढे काम करतीये. सो कारण की तू जसं म्हणालीस की या फील्डमध्ये खूप कॉमनली अजूनही बायका तेवढ्या दिसत नाही, नाहीयेत. नाही. तर तुला असं वाटतं का की काही पर्टिक्युलर चॅलेंजेस आहेत की जे वुमन या फील्डमध्ये फेस करतात किंवा त्या कशा आपण ओव्हरकम करू शकू? असं तू आता इतके वर्ष या फील्डमध्ये आहेस, त्यामुळे त्या एक्सपिरियन्सनी तू काय सांगू शकशील की हे चॅलेंज स्पेशली कारण बिकॉज आय वॉज अ वुमन आय फेस दीज अँड हाऊ आय ओव्हरकम इट? चॅलेंजेस खूप आहेत. आधी मी काही इंटरेस्टिंग नंबर्स तुम्हाला सांगेन. फॉरेन्सिक अकाउंटिंग हे क्षेत्र नवखं आहेच आहे अजूनही. म्हणजे सत्यम घोटाळा घडून जरी 14 वर्ष झाली असतील, तरी अजून फॉरेन्सिक अकाउंटिंगबद्दल लोकं नव्याने ऐकताना "अरे बापरे! हे असंही असतं का?" असं म्हणतात. पण घोटाळ्याची आत्ताची भारतातली जर तुम्ही व्याप्ती किंवा साईज बघितला, तर तो आहे 3,00,000 कोटी. म्हणजे जवळ इन्शुरन्स कंपन्यांचा एकत्रित साईज भारतातला एकत्र केला, तर त्याचा टर्नओव्हर जेवढा होईल तेवढा आपण घोटाळ्यांना भारत देश घालवतो पैसे घोटाळ्यांच्या नावावरती. तर अशा या इतक्या मोठ्या फील्डमध्ये कामं करणारी लोकच भारतामध्ये 1,00,000च्या आत आहेत. त्याच्यात 10% वुमन प्रोफेशनल्स आहेत, वुमन अँटी फ्रॉड प्रोफेशनल्स आहेत. सो बेसिकली 2-3 कारणं आहेत याच्यामध्ये बायका नसण्याची जास्त. त्यातली महत्त्वाची म्हणजे याच्याबद्दल जनजागृतीच झालेली नाहीये. सो आपल्याकडे मीडियामध्ये बऱ्याचदा येताना हा घोटाळा झाला, हा बँकिंग घोटाळा झाला, हा लिस्टेड कंपनीचा घोटाळा झाला, त्यांना फाईन बसला, अमुक-तमुक हे येत राहतं. पण बाय नेचर आमच्या कामाचं जे नेचर आहे त्या ह्याच्यात फॉरेन्सिक अकाउंटंट्स फार काही जाऊन बाहेर स्वतःच्या केसेसबद्दल बोलू शकत नाहीत. त्याचा अजून एक फॅक्टर असाही असतो, की बऱ्याचदा क्लायंट्स बरोबर ते नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट NDAमध्ये बांधील असतात आणि म्हणून ते फ्रॉड कसा झाला, काय झाला, काही-काही तर न्यायालयीन लढाया चालू असतात. त्याच्यामुळेही ते डिस्क्लोज करणं शक्य नसतं. त्याच्यामुळे हे काम केलं जातं आणि घोटाळ्यांच्या विरुद्ध लढलं जातं हे जगात किंवा लोकांना माहितीच नाहीये. टिपिकली आता ठीक आहे इंटरनेट आणि याच्यामुळे खूप साऱ्या माहितीचा किंवा एज्युकेशन स्ट्रीम्सचा प्रसार तसा बराच झालेला आहे. पण अजूनही लोकांना असं ह्याच्यात कॉमर्स फील्डमध्ये आल्यानंतर वाटतं, की CA, CFA, CPA हे केलं म्हणजे ही सर्वात मोठी सर्टिफिकेशन किंवा या सर्वात मोठ्या डिग्र्या आहेत. आय ॲग्री, की या डिग्र्या सर्वात मोठ्या आहेत. पण इन कंपॅरिझन टू दीज डिग्रीज मला असं वाटतं, की फॉरेन्सिक अकाउंटिंग हे क्षेत्र असं आहे, की जे तुम्हाला ग्लोबल करियर देईल. म्हणजे तुम्ही इथे घोटाळे शोधले आणि तुम्ही बाहेर जाऊन शोधताय याच्यामध्ये फक्त थोडाफार अकाउंटिंगचा फरक असतो. पण बाकी घोटाळा करण्याची पद्धत किंवा मोटिव्हज जे असतात एखाद्या क्रिमिनल्सचे, फायनान्शियल ऑफेंडरचे, ते थोडे बहुत प्रकाराने सेमच असतात. सो मला असं वाटतं, की हे फील्ड नवखं आहे, याच्याबद्दल जास्तीत जास्त बोललं पाहिजे. आता वुमेन प्रोफेशनल म्हणून चॅलेंजेस येतात, ते अजूनही हे फील्ड खूप मेल डॉमिनेटेड आहे. सो अजूनही म्हणजे मला आठवतंय, की ज्यावेळेला मी माझी आर्टिकलशिप संपवून माझी स्टार्टअप सुरू केलेली होती फ्रॉड एक्सप्रेस नावाची. त्यावेळेला मी आता त्यावेळेला ते इंटरनेट आणि ते SEO वगैरे हे असं काहीच नव्हतं, की जेणेकरून Facebookवर माझ्या कंपनीची ॲड दिसेल आणि हे असं काही नव्हतं. तर मी कॉन्फरन्स पार्टनरशिप हे करायचे, फुकट द्यायचे. सो असं करून मी असोकॅम नावाची एक बॉडी आहे, त्यांच्या दिल्लीच्या कॉन्फरन्सला एक मीडिया पार्टनरशिप दिलेली होती. सो दॅट माझ्या कंपनीचा फ्रॉड एक्सप्रेसचा लोगो तिथे दिसत होता आणि लोकं नावातच फ्रॉड एक्सप्रेस आहे, तर लोकं विचारतात ही कुठली कंपनी आहे नक्की? सो लोकं भेटायला येत होते. तर मग मला असेच आमचे एक सीनियर अँटी फ्रॉड प्रोफेशनल भेटले
आणि मला म्हणले, "हे काय नवीन चालू केलंय?" मी म्हटलं, "सर अँटी फ्रॉड मीडिया तुमच्यासारखी लोकं इथे येऊन बोलायला पाहिजेत, तुम्ही मुलाखती दिल्या पाहिजे वगैरे, वगैरे." तर मला म्हणले, "किती मोठी टीम आहे तुझी?" मग त्यावेळेला तर मी माझ्या 2 मैत्रिणींना घेऊन सुरू केलेली ही कंपनी होती. नंतर ती विकत घेतली रिस्प्रो नावाच्या एका कंपनीने. तर त्यावेळेला मला एक लक्षात आलं त्यांच्याशी बोलता-बोलता, की एखादं काम मला येतं, कॉम्प्युटर फॉरेन्सिक नावाचे एखादं एखादं काम मला येतं, की ज्याच्यामध्ये आम्ही डिलीटेड ईमेल्स रिकव्हरी करतो किंवा डिलीटेड डेटा रिकव्हरी करतो. हे त्यावेळेला मी 20-21 वर्षाची असताना मी हे काम शिकलेली होते. पण अजूनही जर मी ते काम मागायला गेले असते, तर कदाचित माझं वय आणि माझ्याकडे बघून त्यांनी हे काम दिलंच नसतं. सो विश्वासच बसला नसता, हिला हे काम येतं का? सो अजूनही ती जी विश्वासार्हता आहे, की आपण एखाद्या मुलीला, एखाद्या बाईला काम देऊ शकतो आणि ती ते जबाबदारीने पूर्ण करू शकते. ही आत्ता-आत्ता कुठे या फील्डमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलेलं होतं, की "तू कधीही कुठेही क्लायंटकडे काम मागायला जाताना गेट युअर टीम अलोंग विथ यू." सो दॅट त्यांना कळेल, की तुझ्याकडे वेगवेगळे स्किल सेट आहेत आणि सो दॅट क्लायंट कन्विन्स होईल, की ओके आपण हिला टू स्टार्ट विथ छोटंसं काम देऊन बघूयात. सो तो जो पगडा होता, की ही छोटी मुलगी काय करेल? तो अजूनही तसाच आहे म्हणजे. म्हणून फॉरेन्सिकमध्ये किंवा या फायनान्शियल क्राईम फील्डमध्ये अजूनही तुम्हाला स्टार्टअप्स कधीच दिसणार नाहीत. खूप एस्टॅब्लिश्ड कंपन्या दिसतील. सो हे एक चॅलेंज आहे. दुसरं म्हणजे लोकांना किंवा पेरेंट्सना अजूनही मुली ह्या फील्डमध्ये आल्यानंतर असं वाटतं, की सी-ए करतायत, एम-बी-ए करतायत, छान आहे. सोपं क्षेत्र आहे हे, की 9 to 5 जॉब ह्याच्यात होऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये मला एक कॉमन पेरेंट्सचा प्रश्न असतो कुठल्याही टॉकमध्ये, की ह्याच्यात रिस्क काय असते? म्हणजे तुम्हाला कधी असे धमक्यांचे फोन आले नाहीत का? किंवा तुम्हाला अजून काही तुमच्यावर हल्ले झाले नाहीत का? मी म्हणलं, "मी तुमच्यासमोर दिसतीये ना, म्हणजे मला अजून तरी काही धमक्यांचे फोन आणि हल्ले आलेले नाहीयेत" म्हणलं. आणि इट डिपेंड्स की तुम्ही कोणाबरोबर काम करता. आता तुम्ही लिस्टेड कंपनी किंवा बँकांबरोबर करत असाल, तर ते काम म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये बसून बऱ्याचदा करण्यासारखं असतं. त्याच्यासाठी बँकांना कुठे जाहीर नाही करावं लागत, की आम्ही अशा प्रकारच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये काम करणाऱ्या कंपनीला इन्व्हॉल्व केलेलं आहे. सो रिस्क फॅक्टर हा तिथे येतच नाही ना. सो अशा प्रकारच्या ज्या निटी-ग्रिटीज असतात ते काम करताना कळतं. पण पेरेंट्सना किंवा मुलींना वाटतं, की हे खूप खतरनाक क्षेत्र आहे. याच्यामध्ये आपल्याला आलो तर आपल्या जीवालाच धोका आहे. सो हे जे परसेप्शन आहे हे बदलण्याची गरज आहे. आणि एक मॅथ्सचं फिअर म्हणजे आता हा थोडा नंबर क्रंचिंग गेम आहे. म्हणजे ह्याच्यात अकाउंट्स ऑडिट कळलं, की त्याच्या पुढे फ्रॉड कसे शोधायचे हे कळणार आहे. सो लोकांना असं वाटतं हे फार टेक्निकल असेल. हे आपल्याला जमेल का? ही कॉन्फिडन्स बिल्डिंगची सुरुवातही कुठेतरी व्हायला पाहिजे. सो अशी खूप सारी चॅलेंजेस आहेत या फील्डमध्ये येण्यासाठी मुलींना, वुमेन प्रोफेशनल्सना. सो तुला अपूर्वा आपल्याला आता कळलंच आहे की हे फील्ड कसं आहे आणि कसं हँडल करायचं किंवा कसं वावरायचं या फील्डमध्ये. तर आय एम शुअर की तुला खूप सारे वेगळे-वेगळे एक्सपिरियन्स रोजच येत असतील. पण असा काही मेमोरेबल एक्सपिरियन्स किंवा स्पेशल मोमेंट जी तू आमच्याबरोबर आणि आपल्या लिसनर्सना शेअर करू शकशील, की ज्याच्यावरनं त्यांना अंदाज येईल की हे कामाचं स्वरूप कसं आहे किंवा कुठल्या लेव्हलला जाऊन काम करावं लागतं? केस एखादी छोटीशी सांगेन मी फार टेक्निकल नसेल अशी. आणि त्यानंतर या केस नंतर म्हणजे अशा केसेस करून आम्हाला पुढे काय अपॉर्च्युनिटी झाल्या याच्याबद्दल मी बोलेन. आणि मला तर वाटतं प्रत्येक केस जी सॉल्व्ह होते आणि प्रत्येक अपॉर्च्युनिटी येते ती इन इट्स ओन वे खूप युनिक असते. बोलते मी 1-2 गोष्टींबद्दल. तर ज्यावेळेला आम्हाला बाहेरच्या असाइनमेंट्स येतात, त्यावेळेला माझी पहिली असाइनमेंट मला खूप चांगली लक्षात आहे. ती कशी? कारण मी अगदी 24-25 वर्षाचे होते आणि त्यावेळेला मला दुबईतनं एक हॉस्पिटॅलिटी फ्रॉडचं काम आलेलं होतं. तर पहिली गोष्ट मी तोपर्यंत बाहेर गेलेलीच नव्हते. त्यामुळे कामासाठी दुबईला जावं लागतं ही तशी खूप एक्साइटिंग बाब होती माझ्यासाठी. आणि तिथं गेल्यावर मला माझं काम काय होतं, माझ्या 3 लोकांची टीम गेलेली होती आणि त्याच्यामध्ये माझं काम काय होतं, कॉम्प्युटर फॉरेन्सिकचं माझं काम होतं, की ज्याच्यामध्ये मला लॅपटॉप किंवा जे काही पीसी असतील, तर त्यांना आमच्याकडचे सॉफ्टवेअर्स वापरून त्याच्यामधला डिलीटेड डेटा रिकव्हरी करायचा आहे किंवा ईमेल रिकव्हरी करायची आहे आणि ते थोडंसं अॅनलाईज करून फ्रॉड झालेला आहे का हे शोधायचं आहे. तर तिथे गेल्यानंतर म्हणजे इथे ज्यावेळेला आम्हाला क्लायंट भेटले, त्यावेळेला सगळं काही ठीक होतं. तिथं गेल्यानंतर मला लक्षात आलं, की एक
अननॅचरल दबाव आमच्यावरती येतोय. म्हणजे ती जी काही व्यक्ती होती, द हॉटेल ओनर, तर तिचं मला सांगणं चालू झालं, की तुम्ही, आणि दिवाळीचा सुमार होता तो, मला आठवतोय तो. तर त्यावेळेला तिकडचे इंडियन एम्प्लॉयी नेमके भारतामध्ये आलेले होते आणि तो जो CFO, जो सस्पेक्ट होता, तो भारतामध्ये आलेला होता. तर तिने मला सांगायला सुरुवात केली, की "तू आत्ताच याचा लॅपटॉप घे, तो भारतात गेलेला आहे आणि कॉम्प्युटर फॉरेन्सिक करून ह्याच्याकडे काय डेटा आहे तो रिकव्हर कर." सो मी तिथे त्यांना, म्हणजे त्यावेळेला तर मला तेवढी प्रोफेशनल मॅच्युरिटी अजून येत होती. मी पूर्ण आली असं म्हणणार नाही. तर त्यावेळेला मला एक काय गट फिलिंग होतं माहिती नाही. पण मला इथे कळत होतं, की माझा जो क्लायंट, माझी जी क्लायंट आहे ती चुकतीये. ती चुकीच्या पद्धतीने मला डेटा रिकव्हर करायला सांगतेय अँड धिस इज नॉट नॅचरल. कारण असं वाटायला लागलेलं होतं, की म्हणजे जिने आम्हाला ह्याच्यात एंगेज केलेलं आहे तीच लोकं क्राईम कुठला करतायत की काय, आणि हे नंतर प्रूव्ह पण झालं ॲक्चुअली. त्यावेळेला तिथे मला म्हणजे एक ऑब्झर्वेशन असं होतं, की आम्हाला जरी काम मिळालं किंवा कुठल्याही प्रकारचं काम आलं, तरी खरं तर आपल्या क्लायंटवरती ड्यू डिलिजन्स करणं सर्वात पहिले महत्त्वाचं असतं. कारण त्यांची बॅकग्राऊंड काय निघेल काही सांगता येत नाही, आणि ती सगळी मग दुबईत गेल्यानंतर सुरुवातच झाली होती. तिथे माझं एक गट फिलिंग होतं आणि मी त्या बाईला रिफ्यूज केलं. कारण मी त्यांना म्हटलं, "तुम्ही जोपर्यंत मला ऑथॉरिटी लेटर देत नाही इथे काम करायची, तोपर्यंत मी कुठल्याही कुणाच्याही डिव्हाइसला हात लावणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने त्या माणसाच्या म्हणजे आपण म्हणतो ना, ॲब्सेन्समध्ये तर त्याचा डिव्हाइस घेऊन काहीतरी करत बसायचं, हे तर इतकं रिस्की काम होतं. कारण मी जर पकडले गेले असते, तर कदाचित मी UAE मधनंच डिपोर्ट झाले असते. सो हा जो एक फायनान्शियल सिक्स्थ सेन्स असतो किंवा हा जो एक गट फिलिंग होतं, त्यावेळेला मी ते फॉलो केलेलं होतं आणि म्हणून मी एका खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये जाण्यापासून मी वाचलेली होते. आणि अनफॉर्च्युनेटली एका वुमन प्रोफेशनलकडनंच एक्सपिरियन्स हा आलेला होता. त्याच्यामुळे मला असं झालेलं होतं, वुमन असू देत, मॅन असू देत, कुणीही असू देत, त्यांचं पहिल्यांदा आपल्याला ड्यू डिलिजन्स करायला पाहिजे. कारण त्यावेळेला मी सही सलामत इंडियामध्ये आले. पण ते तिथलं जे काही प्रेशर होतं, की ज्याच्यामध्ये मी कदाचित गिव्ह केलं असतं आणि मी म्हणले असते, की जाऊ देत, कदाचित असाइनमेंट आपण इथे सोडली तर आपल्याला ते पैसे मिळणार नाही. पण आमच्यासाठी त्या व्हॅल्यू किंवा इंटिग्रिटी जपणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे पैसे मिळो अथवा न मिळो, चुकीचं काम करायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी तिकडून परत आले आणि नंतर पुढे जाऊन कळलं, की ह्याच लोकांवरचे क्राईम एक प्रूव्ह व्हायला लागलेले होते. सो सही सलामत येणं हे महत्त्वाचं होतं. सो हा एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह मेमोरेबल एक्सपिरियन्स होता. दुसरा असा होता, की या सगळ्या कामाची दखल घेऊन मला 2019 साली लोकसत्ताने तरुण तेजांकित पुरस्कार दिलेला होता. आणि ह्याचं तर कौतुक होतच होतं, पण याची दखल मीडियाने खूप चांगल्या पद्धतीने घेतली आणि असं फील्ड जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामुळे तो एक खूप सुखद एक्सपिरियन्स होता. त्यानंतर मग आम्हाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज अकॅडमी अप्रोच झालेली होती आणि NSE अकॅडमीचे आम्ही पहिले पार्टनर आहोत, जे जॉइंटली त्यांच्याबरोबर स्टॉक मार्केट फ्रॉड्स, म्हणजे अगेन्स्ट द फ्रॉड्स सर्टिफिकेशन लॉन्च केलेलं आहे. सो असे खूप सारे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आणि गोष्टी आहेत. नंतर कधी-कधी आम्हाला चांगल्या मोठ्या वृत्तपत्रांमध्ये कॉलम लिहायची अपॉर्च्युनिटी मिळाली. सो महाराष्ट्रातल्या अगदी खेड्या-पाड्यापर्यंत शेवटी पेपर जातात आणि आत्ता ज्या पद्धतीचे फ्रॉड होत आहेत, ते प्रिव्हेंट करण्यासाठी आम्ही लोकांना अवेअर करू शकतोय. त्यांचे इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी त्यांना सांगू शकतोय. याच्यासारखी मोठी बाब नाहीये. तुम्हाला सगळ्यांना सांगावसं वाटेल मला, की अपूर्वानी खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे, आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग. आणि त्याच्याबद्दल अपूर्वा, मला खरंच जाणून घ्यायला आवडेल, की एक्झॅक्टली कशावर आहे आणि काय त्याच्यात तू म्हणजे मांडायचा प्रयत्न केलायस? सो आता जसं मी मेमोरेबल एक्सपिरियन्समध्ये माझा तरुण तेजांकितचा एक्सपिरियन्स सांगितला, तर तो वेगळ्या अर्थाने मेमोरेबल होता. कारण तो एक पुरस्कार म्हणूनही मी त्याच्याकडे बघते आणि त्याच समारंभात माझी राजहंसचे जे ओनर आहेत माझगावकर, यांच्याशी ओळख झाली होती. आणि माझगावकर हे इतके दूरदृष्टी असणारी व्यक्ती आहे, की त्यांनी मला तिथे पहिल्या भेटीत सांगितलं होतं, की हा फायनान्शियल क्राईम किंवा घोटाळे हा टॉपिकच खूप नवीन आहे. याच्यात मराठीमध्ये काही लिहिलेलं नाहीये. सो हे पुस्तक राजहंसच करेल आणि हे तूच लिहिशील. इतका त्यांना दुर्दम्य आशावाद होता आणि मी त्यावेळेला फक्त त्यांना हो, हो केलेलं होतं. आणि या पुस्तकावर ॲक्चुअली 2021च्या लॉकडाऊनमध्ये मी काम करायला सुरुवात केली. 2.5 वर्ष लागली हे पुस्तक यायला. याच्यामध्ये बेसिकली मगाशी मी म्हटलं तसं सत्यमचं इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे आलेलं होतं. सो सत्यमचं इन्व्हेस्टिगेशन हा या पुस्तकाचा गाभा आहे. त्याला धरून आतापर्यंत जे वेगवेगळे घोटाळे झालेत, म्हणजे नीरव मोदी, मेहुल चोक्सी असे असतील किंवा
ICICI बँकेचा जो चंदा कोचर यांचा झालेला होता, वेणुगोपाल धूत, व्हिडिओकॉन यांची इन्व्हॉल्वमेंट, किंवा आपल्या इथे पुणे स्थित एका बँकेवरती एक खूप मोठा सायबर अटॅक झालेला होता. तर या गोष्टींची मी सोप्या पद्धतीने उकल करून या पुस्तकात लिहिलेली आहे. आणि माजगावकर सरांनी त्यांच्याच वाढदिवसाला हे पुस्तक अरे वा. माझ्या हातात ठेवलं. सो हा पुढचा एक मेमोरेबल एक्सपिरियन्स होता. पण आय एम शुअर की असे सगळे घोटाळे काय पद्धतीने घडतात, आणि ते आता जर तुम्ही त्याचं टायटल वाचलं तर मी आय थिंक एक 3-4 दशकातले घोटाळे ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. सो टाईम बरोबर, म्हणजे वेळ जसा जातोय त्याच्यात घोटाळ्यांचं स्वरूप कसं बदलतंय हे लोकांना वाचून का होईना त्यांना स्वतःचे फायनान्शियल इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याबद्दल थोडासा अवेअरनेस येईल, याच्यासाठी हा एक हंबल प्रयत्न आहे. नाही, खूपच चांगला प्रयत्न आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मला सांगावंसं वाटेल की आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हे पुस्तक तुम्हाला जिथे कुठे अवेलेबल असेल, आय थिंक कुठे Amazonवर आहे. Amazon आणि राजहंसशाही स्वतःच्या वेबसाईटवरती आहे अवेलेबल. बुक गंगा स्टोअर्स मध्ये आहे. राजहंस पुस्तक पेठेत आहे. तुम्ही सगळ्यांनी जरूर घ्या आणि ते वाचा, सो दॅट सगळीकडे आपल्याला अवेअरनेस जेवढा वाढेल तेवढं सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. सो आज पॉट्रीडेन जे इंटरनॅशनल वुमन्स डे निमित्त हे पॉडकास्ट करत आहोत आम्ही, तर त्या निमित्ताने मला अपूर्वा जाणून घ्यायला आवडेल की आज जे स्टुडंट्स आहेत किंवा आज जे या फील्डमधून, कॉमर्स फील्डमधून बाहेर निघतायत आणि फॉरेन्सिकचा विचार करतायत, तर त्यांना तू काय सांगशील की तुझ्या एक्सपिरियन्स मधून त्यांनी काय लेसन घ्यावा, किंवा आपण म्हणतो ना डूज अँड डोंट्स, तसं काय सजेस्ट करशील त्यांना? एक अगदी क्विक मेसेज असा आहे की हे क्षेत्र जे आहे आर्थिक घोटाळ्यांचं, हे तुम्ही करिअर पाथ म्हणून चूज करा अथवा नका करू, पण हे जाणून घेणं किंवा याचा थोडासा अभ्यास असणं हे का महत्वाचं आहे मी सांगते. आजकाल आमच्याकडे खूप सारी इंटर्न मुलं येतात, किंवा आमच्याकडे इंटर्न असलेल्या मुलांचे कुणीतरी मित्र असतात आणि ते यांना विचारत असतात की अरे आम्हाला असं असं कुठली तरी इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी कळलेली आहे की ज्याच्यामध्ये परतावा काहीतरी दुप्पट तिप्पट आणि वाटेल ते नंबर कमिट केलेले असतात, तर आपण हे करावं का? किंवा काही काही लोक तर पैसे घालून बसलेले असतात आणि नंतर ती लोक सापडत नसतात ज्या वेळेला पैसे परत घेण्याची वेळ येते. त्यावेळेला ही लोक आमची मदत घेण्याचा प्रयत्न करतात. सो मला असं वाटतं की बेसिकली मुलं, आजकालची तरुण पिढी या जॉब फ्रॉड्सना किंवा अशा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड्सना का बळी पडते? कारण त्यांच्याकडे फॉरेन्सिक अकाउंटिंगचं आर्मरच नाहीये, ज्याला आपण कवच कुंडल म्हणतो, ते त्यांच्याकडे बेसिकली नाहीये. त्याच्यामुळे त्यांना चांगलं आणि वाईटामधला फरक कळत नाहीये. सो मला असं वाटतंय की तुम्ही हे करिअर घ्या अथवा नका घेऊ, पण याचं एक बेसिक नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे, सो दॅट आपण जे काय म्हणतात इंटरनेट थ्रू आपल्याला जी लोक आपल्याला, स्पाय हा चुकीचा शब्द आहे, पण इंटरनेट थ्रू आपल्याला वेगवेगळ्या ज्या वर्क फ्रॉम होम स्कीम आहे, इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, आणि ही लोक जी आपल्याला अप्रोच करत असतात, तर आपल्याला तिथेच तो फुल स्टॉप या लोकांना, जर तुम्ही एज्युकेटेड असाल, म्हणजे या विषयाबद्दल तुम्हाला माहिती असेल, फ्रॉड्स कसे होत आहेत याच्याबद्दल माहिती असेल, तर तुम्ही वेळीच कुठलाही पुढे जाऊन कुठलाही आर्थिक अपघात तुमच्याबरोबर होणार नाही हे तुम्ही टाळू शकाल. सो याच्यासाठी या फील्डचं नॉलेज घेणं सर्वात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल स्टार्टअप या शब्दाचं अगदी पेव फुटलेलं आहे. त्यांना सपोर्ट करणारे तसे इन्व्हेस्टर कम्युनिटी खूप मोठी आहे. तर मला असं वाटतं की मगाशी मी मेन्शन केलंय तसं की फायनान्शियल क्राईम किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंग किंवा इव्हन सायबर फॉरेन्सिक ही फील्ड्स अशी आहेत की ज्याच्यामध्ये स्टार्टअप्स आत्ता येत आहेत. ह्या आयडियाज आत्ता येत आहेत, बिझनेस आयडियाज. सो याच्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर खूप मोठा स्कोप आहे. सो तुमची जर काही आयडिया असेल तर ती राईट मेंटर्स पर्यंत घेऊन जा आणि आस्क फॉर द मेंटरिंग, म्हणजे डोंट शाय अवे फ्रॉम आस्किंग हेल्प. सो तुम्हाला आता खूप सारे चॅनल्स अवेलेबल आहेत, लोक अवेलेबल आहेत, यू जस्ट अ क्लिक अवे, म्हणजे तुम्हाला मेंटर्स अवेलेबल आहे. तर ह्या सगळ्यांकडनं चांगला सल्ला घेऊन आपल्या फ्युचरसाठी काय करता येतंय, आपल्या ड्रीमसाठी काय करता येतंय, याच्यावरती तुम्ही नक्की काम करा. थँक्यू सो मच अपूर्वा. आय एम शुअर की आपल्या लिसनर्स पैकी खूप जणांना याचा फायदा होईल, आणि वुमन्स डे निमित्त खूप मुलींना पण याच्यातून पुढे जाण्यासाठी जे धोके आहेत किंवा जे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचा पण एक अंदाज आला असेल. सो थँक्यू सो मच. तू आमच्याशी एवढं सगळं शेअर केलंस, आणि आय विश यू हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. थँक्यू सो मच. थँक्यू.